माझं नाव अरुषा पाटील. मी महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर या जिल्ह्यात राहते. माझं प्राथमिक शिक्षण हे पहिली ते चौथीपर्यंत जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय बावडा इथून झाले. 5वी ते 10वीचं शिक्षण हे उषाराजी हायस्कूल कोल्हापूर इथून झाले. त्याचबरोबर माझे कॉलेजचे शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी यामधून झालेले आहे, ज्यामध्ये मी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा सब्जेक्ट घेतला होता. जेव्हा आपण एक अटेम्प्ट देणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे, जो की मी 2022ला दिला, त्याआधी मी एक वर्ष दिल्लीतून एक कोचिंग केलं होतं विजन IAS नावाचं. ते ऑनलाईन माध्यमातून केलं होतं आणि असा माझा UPSCचा किंवा CSEचा प्रवासाला सुरुवात झाली. मुळात मला स्पोर्ट्सची आवड असल्यामुळं मला माझं एक ध्येय होतं की गोल टोपी घालायची. गोल टोपी म्हणजे पोलीस क्षेत्रातील गोल टोपी, PSI असू दे किंवा साधं कॉन्स्टेबल असू दे, त्या ह्याच्यातून आपण वरती जावं असं पहिल्यापासून मला वाटत होतं. त्या दृष्टीने माझे प्रयत्न पण असायचे. कर्मवीर विद्यालयात माझं शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण मी कर्मवीर गौरव पाटील इथून घेतलं. कॉलेज इस्लामपूरला YC कॉलेजला होतो. पण त्यावेळीसुद्धा मी स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी मी फिटनेस आणि हे सगळं सांभाळून गुजरात, वलसाड, नागपूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस ह्या प्रत्येक इव्हेंटमध्ये फिजिकलमध्ये पूर्ण मी 1 ते 5 या रँकमध्ये मी प्रत्येक वेळेला प्रत्येक भरतीला मी बसायचो. पण मला अपयश येत नव्हतं, यश येत नव्हतं. काय येत नव्हतं? त्या बाकीच्या गोष्टी आता त्या मॅटर असतील, अजिबात मला त्या यश आलं नाही. मग विचार केला, अरे बाबा आपण तर हे यश मिळवू शकलो नाही, तर आपल्या मुलांना तर आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू. मी दोघांनीही त्या पद्धतीनं तिच्या पाठीमागं 2021 पासून तिच्या पाठीमागं लागलो की NCERTचं पूर्ण सिलॅबस तिनं ती चाळली, अभ्यास केली, त्याच्यावरती स्वतः काय करायला पाहिजे काय नाही. आणि माझी मिसेस टीचर असल्यामुळं तो पूर्ण तिला गायडन्स जो आहे, एज्युकेशनल गायडन्स जो असेल तो तिला तिच्याकडून मिळाला. आणि 22 पासून त्या क्षेत्रामध्ये ती प्रवेश केला. 22ला एक्झाम दिली, 23ला दिली, 24ला दिली. तरीसुद्धा मागच्या वर्षी अशी कंडिशन झाली की 24ला ती इंटरव्ह्यू देऊन आली आणि ज्यावेळी रिझल्ट आला, म्हणजे फक्त सुरुवातीला रिझल्ट येतो, मार्कशीट नंतर येतं. रिझल्ट आल्यानंतर ती मुलगी आमची ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि ज्यावेळी मार्कशीट आल्यानंतर 16 मार्कात ती कट ऑफ कमी पडली. त्यावेळेला आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आणि ती मुलगी बाहेर पडली. का तर ही 16 मार्क म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. म्हणजे मी त्याच्या पुढच्या वर्षी माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की मी ते पूर्ण करू शकतो. असं काही नाही 50-60 मार्काचा किंवा 100 मार्काचा डिफरन्स आहे आणि मी ते भरून काढू शकत नाही. काहीच नाही म्हणजे 16 मार्क मी पुढच्या वर्षी ते तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करतो. आणि खरोखरच गोल्ड टोपीपेक्षा तिने वरची पोस्ट काढली, हे मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळी मी ड्युटीवर होतो, ज्यावेळेला रिझल्ट, ते पण फोनवरनं मला घरातून मेसेज आला की असं आहे आणि रिझल्ट लागला आहे. आत्तापर्यंतचा 2000 मागच्या वर्षीचा रिझल्ट असू दे, ह्या वर्षीचा रिझल्ट असू दे, प्रीचा रिझल्ट असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यूचा असू दे, आम्ही ते ओपन करून पाहिलं सुद्धा नाही. कारण आमचं तेवढं धाडस सुद्धा होत नव्हतं. जे फ्रेंड सर्कल असेल, जे भाऊ पुण्याला आहेत, मानलेले भाऊ, त्यांच्याकडून रिझल्ट आल्यानंतरच मग आम्हाला सॅटिस्फॅक्शन व्हायचं. तोपर्यंत आम्ही ते ओपनही करत नव्हतो. आणि ज्यावेळी रिझल्ट आला आता जस्ट 2025चा, त्यावेळेला तोंडातनं शब्द असे काहीच बाहेर पडत नव्हते. फक्त डोळ्यातनं पाणी एवढंच बाहेर पडत होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.